Good morning, student. Today we are going to learn 3.5 film review. Here is on the page number 117. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज इंग्लिशमधले चॅप्टर 3 सेक्शन 3.5 फिल्म रिव्ह्यू पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर सगळ्यांनी आपले टेक्स्टबुक असतील किंवा आपल्या नोटबुक असतील, पेन्स असतील आपल्याबरोबर ठेवा. मी ज्यावेळेस तुम्हाला इम्पॉर्टंट थिंग सांगते त्यावेळेस तुम्ही तुमच्या नोट डाऊन करत चला. बऱ्याचदा आपण ऐकत असतो, ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं ते कळालं, पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःच्या ह्याच्यामध्ये नोट्स टेकिंग आपण पाहिलेलं आहे, नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. तर नोट तुम्ही ज्या आहेत त्या तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम प्रिपरेशनला सोपं जाईल. सो फर्स्ट ऑन द पेज नंबर 117 यू ओपन युअर टेक्स्टबुक. ऑन द पेज नंबर 117 यू सी देर इज द ॲक्टिव्हिटी आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. Read the following conversation and complete the activities given below. खाली दिलेलं जे कन्व्हर्सेशन आहे, संभाषण आहे, ते तुम्ही वाचू शकता. अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आणि खाली दिलेली जी कृती आहे ती पूर्ण करायची आहे. सो बघा, पाठ्यक्रमांक किंवा पुस्तक क्रमांक जे आपण 117वरील संवाद वाचा आणि ती पुढे दिलेली आपण कृती आपण पूर्ण करू शकतो. सो फर्स्ट Mini example. Mini says, exams are over. Exams are over. I feel so relaxed. So let us plan something interesting. आता बऱ्याच जणांना फक्त मिनीच्याच बाबतीत घडतं का की एक्झाम संपल्यानंतर, आपल्या परीक्षा संपल्यानंतर आय फील सो रिलॅक्स्ड, आपल्याला पूर्ण रिलॅक्स वाटतं. कारण का डोक्यावरचं जे ओझं असतं ते निघून जातं, त्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं. सो लेट अस प्लॅन समथिंग इंटरेस्टिंग. आता आपण कशाची म्हणजे योजना करूया, इंटरेस्टिंग काहीतरी आकर्षक, काहीतरी वेगळं आपण करायला सुरुवात करूया, त्याची योजना करूया अशी मिनी सांगते. सेकंड, रितू सेज हाऊ अबाउट अ मूव्ही. मूव्हीच्या बाबतीत कशी असेल, म्हणजे आपण मूव्ही करू शकतो. मूव्ही ही संकल्पना वेगळी करू शकतो. हाऊ अबाउट अ मूव्ही. पॅडी सेज great, let's go for Aladdin. Let's go for Aladdin, and Aladdin is the movie. Minnie says, oh no, I have seen it. It has only a 1-star rating. Oh no, नको, मी ती पाहिलेली आहे आणि ती फक्त 1 स्टार आहे त्याच्यामध्ये. रितू सेज हाऊ अबाउट दॅट न्यू रिलीज. यस, हॅरी पॉटर. ती म्हणते बरं, नवीन कुठली मूवी असेल ती पाहू शकतो का. थोडासा विचार करते, ती आठवते कुठली नवीन मूवी आहे. हॅरी पॉटर. आपण हॅरी पॉटर बघायला जाऊया का. डेला सेज इट इज अ बोरिंग. आय हॅव रीड द रिव्ह्यू ऑफ दिस मॉर्निंग अँड आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम. डेला म्हणते ती मूवी कशी आहे, बोरिंग आहे. आय हॅव रीड द रिव्ह्यू ऑफ दिस मॉर्निंग अँड आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम. आणि मला त्याच्यावरती वेळ जो आहे तो घालवायचा नाही. पॅडी सेज वेट फ्रेंड, आय विल चेक अँड लेट अस डिसाईड लॅटर. मी आता चेक करतो आणि नंतर आपण काय करूया, डिसाईड करूया, निर्णय घेऊया की कुठली मूवी जी आहे ते आपण पाहायला जाऊ शकतो. आता सगळ्यांनी कमेंट्स कशाच्या दिलेल्या आहेत, तर स्वतःच्या ह्याच्यामध्ये तो चित्रपट कसा आहे, तो स्टार्स कसे दिलेले आहेत, तर याविषयी माहिती आपण सांगितलेली आहे. फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग. खाली दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यापैकी एक अल्टरनेटिव्ह पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. आता बघा, फ्रॉम 1 स्टार चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग. एक अल्टरनेटिव्ह त्याच्यामधून चूज करायचा आहे. फ्रॉम 1 स्टार गिवन टू मूवी वी कन्क्लूड दॅट. फ्रॉम 1 स्टार टू मूवी वी कन्क्लूड दॅट द मूवी इज व्हेरी शॉर्ट. The movie is not worth watching. The movie is serious. The movie is black white. तर याचा अल्टरनेटिव्ह कुठला आहे, बरोबर करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला आहे, सेकंड. द मूवी इज नॉट वर्थ वॉचिंग. द मूवी इज नॉट वर्थ वॉचिंग. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम 1 स्टार गिव्हन टू द मूवी वी कन्क्लूड दॅट the movie is not worth watching. Second,
Discuss with your teacher how and why are stars given to movie. Discuss with your teacher how and why are stars given to movie. मूवीला स्टार्स का दिले जातात हे तुम्ही तुमच्या एखाद्या चित्रपटाशी स्टार कसे का दिले जातात याविषयी तुम्ही तुमच्या टीचर्सशी चर्चा करू शकता, डिस्कस करू शकता, शिक्षकाशी चर्चा करू शकता. फॉर एक्झाम्पल पॉईंट्स तुम्ही फॉर एक्झाम्पल स्टार्स symbols for as a rating, so gives quick ideas of qualities of film. The more the stars, so the better the film. Awakens as curiosity and can read as review at leisure. So rating depends on storyline or acting, location, music, etc. तर अशा प्रकारे आपण डिस्कस विथ युअर टीचर्स why are stars given to as a movie. Third, the word review is different from summarizing and appeal writing. बघा रिव्ह्यू जे असतं ते कशापेक्षा वेगळं आहे, समरायझिंगपेक्षा वेगळं आहे आणि अपील रायटिंग जे लिहितो आपण अपील करतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. सो चूज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोविंग. चूज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोविंग. खाली दिलेला जो करेक्ट स्टेटमेंट आहे तो चूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आणखी एकदा आपण मी वाचते बघा. द वर्ड रिव्ह्यू हा शब्द इज डिफरंट फ्रॉम समरायझिंग अँड अपील रायटिंग. चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोविंग फॉर फिल्म रिव्ह्यू. बघा रिव्ह्यू हा शब्द सारांश लिहिणे फॉर एक्झाम्पल ॲज अ डिफरंट फ्रॉम समरायझिंग अँड अपील रायटिंग. सारांश लिहिणे व आवाहन किंवा विनंती करणे यापेक्षा वेगळा आहे. आणि फिल्म रिव्ह्यू ही संकल्पना आहे त्याच्याशी रिलेटेड. चूज करेक्ट स्टेटमेंट. तर परीक्षणाकरता पुढील विधानापैकी जे योग्य विधान आहे ते निवडायचं आहे. आता बघा फर्स्ट अल्टरनेटिव्ह काय आहे. अ फिल्म रिव्ह्यू इज अन expression of your personal views towards a particular film, documentary or movie. B, a film review gives you an opportunity to express opinions about the movie, including its character, plot and background. C, a film review gives appealing sentences that make your reader curious or anxious about the film. And last one is a review means explanation of each and every events of the film. Explanation of each and every events of film. तर अल्टरनेटिव्ज अजून एकदा वाचते बघा. फर्स्ट इज अ फिल्म रिव्ह्यू इज अन एक्सप्रेशन ऑफ युअर पर्सनल व्ह्यूज टुवर्ड्स अ पर्टिक्युलर फिल्म, डॉक्युमेंटरी और मूवीज. अ फिल्म रिव्ह्यू गिव्स यू अन अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस ओपिनियन्स अबाउट मूवी अँड इन्क्लुडिंग इट्स कॅरेक्टर, प्लॉट और बैकग्राउंड. A film review gives appealing sentences that you make you readers curious or anxious about the film. आपण एखाद्या रीडर्सना अँशियस किंवा क्युरियस करू शकतो. अँड अ रिव्ह्यू मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ ईच अँड एव्हरी इव्हेंट्स ऑफ द फिल्म. आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो एव्हरी अँड ईच मुमेंट. तर याच्यामधला ए आणि बी जो आहे तो करेक्ट अल्टरनेटिव्ज आहेत. ए अँड बी. ए आहे अ फिल्म रिव्ह्यू इज अन एक्सप्रेशन ऑफ युअर पर्सनल व्ह्यूज टुवर्ड्स ॲज अ पर्टिक्युलर फिल्म, documentary or movie. Second, a film review gives you an opportunity to express opinions about the movies, including its characters, plot and background. On the page number 118, you see as the Jungle Book movie review. The Jungle Book movie review. आता जंगल बुक मूव्ही रिव्ह्यू जे आहे ते कोणी लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते आपण आता
पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण काय पाहणार आहोत बघा. सो आता फिल्म रिव्ह्यू फॉर एक्झाम्पल, आता त्याच्याबद्दल पुढं तर माहिती दिलेलीच आहे. फर्स्ट यू सी ॲज अ जंगल बुक मूव्ही रिव्ह्यू, एक एक्झाम्पल दिलेलं आहे जंगल बुक मूव्ही रिव्ह्यू. जर आपण काही एक्झाम्पल्सच वाचले नाहीत, जंगल बुकचे असतील किंवा एखाद्या मूवीचं एक्झाम्पल वाचलं नाही, रिव्ह्यूचं वाचलं, फिल्म रिव्ह्यू वाचला नाही, आपला हाऊ वी गेट अंडरस्टँडिंग द रायटिंग ऑफ द फिल्म रिव्ह्यू, आपल्याला कशाप्रकारे कळेल की कशाप्रकारे रायटिंग केलं जातं फिल्म रिव्ह्यूचं. सो द जंगल बुक मूव्ही रिव्ह्यू. स्टोरी, आता स्टोरी काय आहे बघा. रुडयार्ड किपलिंग, द रायटर नेम इज रुडयार्ड किपलिंग, classic tale of young boy brought in jungle and by various animals in brought to life once again on the big screen in a fittingly wonderful way. Mowgli leads a peaceful and happy life. आपल्याला माहिती आहे की एकच यंग मुलगा जो आहे तो पूर्ण कशामध्ये राहतो, ॲनिमल्समध्ये राहतो आणि हॅप्पी पीसफुल शांततेपूर्ण. कारण का, आता तो हिंसक प्राण्यामध्ये राहत आहे पण त्याच्यावरती कोणीही इजा करत नाही, त्याचं कोणीही शत्रू नाही, कोणीही त्याला खात नाही. सो हॅपीली लाईफ विथ अ वॉल्फ पॅक लेड बाय ॲज अ केला इस्पोसिटा अँड रक्षा नॉंगो. सो अंटिल द टायगर बघा शेर खान ॲज एल्बा अँड एंटर्स द सीन. सो बिअरिंग ऑन ओल्ड ग्रज अँड इन्सॅटिएबल डिझायर फॉर रिव्हेंज. अशा प्रकारे त्याच्यामध्ये रिव्हेंज घेतला जातो, सूड घेतला जातो, बदला घेतला जातो. आता बघा रुडयार्ड किपलिंगच्या लेखणीतून उतरलेली जी जंगलातल्या काही प्रसिद्ध किंवा प्राण्यांची मिळून वाढवलेल्या, सगळ्या प्राण्यांनी मिळून वाढवलेल्या एका छोट्या मुलाची प्रसिद्ध कला आहे, प्रसिद्ध गोष्ट आहे. अद्भुत अशी कथा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्याला तितक्याच रोमांचकारी पद्धतीनं दाखवली गेलेली आहे. जंगलामध्ये तो अकेला बघा, जंगलामध्ये अकेला आणि रक्षा या दोघांच्या नेतृत्वात चालणाऱ्या लांडग्याच्या कळपासमवेत मोगली शांत आणि आनंदी जीवन जगत आहे. पण शेरखान जो वाघ आहे, तो टायगर आहे, आपले जुने वैर आणि सुडाचा बदला घेण्यासाठी त्याची अतृप्त अशी इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने परत एकदा त्याच्या आयुष्यात प्रवेश करतो. आता रिव्ह्यू पहा. रिव्ह्यू याचा अर्थ काय की परीक्षण करणे. आता त्या फिल्मचं आपण कशा तऱ्हेने परीक्षण केलं पाहिजे. इफ यू गो टू द सिनेमा टू वॉच अ मूवी दॅट विल ड्रॉ यू इन टू अ फॅन्टसी वर्ल्ड ऑफ वंडर. इफ यू गो टू द सिनेमा टू वॉच अ मूवी, ज्यावेळेस तुम्ही सिनेमा पाहण्यासाठी मूवी बघण्यासाठी जाता, विल ड्रॉ यू इन टू अ फॅन्टसी वर्ल्ड ऑफ वंडर. एका अद्भुत आश्चर्यकारक दुनियेची सफर घडेल ही अपेक्षा ठेवून तुम्ही ज्यावेळेस चित्रपट पाहण्यात जाता. अँड ॲज अ फॉर अ रिटेलिंग ऑफ दिस स्टोरी विच सो मेनी ऑफ अस रिमेंबर फ्रॉम चाइल्डहुड मॅनेजेस टू व्ह्यू दॅट मॅजिक. वी ऑल नो हाऊ द स्टोरी प्लेज आउट. आणि बालपणापासून ज्या विलक्षण कथेने आपल्या मनात एक घर केले आहे किंवा ती कथा फेवरोच्या कथनातून पुनर्सादरीकरणातून ती जादू निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. म्हणजे कशाप्रकारे ते निर्माण करतात, इमॅजिनेशन करतात, काल्पनिक बनवतात, मॅजिक करतात, चाइल्डहुड मॅनेजेस करतात. सो विथ द पांथर ॲज अ बघिरा, किंग्सले हेल्प मोगली सेथी ट्रायज टू स्टे अवे फ्रॉम शेर खान. जो बघिरा असतो बघा. आता कथा काय आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, आपण ते पडद्यावरती पाहिलेलं आहे, पिक्चरच्या मूव्हीच्या स्वरूपात पाहिलेले आहे. पण इथं काय करायचं आहे आपल्याला, ती लिहायची आहे. फक्त डिफरन्स काय आहे, इंग्लिशमध्ये लिहायची आहे. मराठीमध्ये एखाद्या फिल्मचं रिव्ह्यू आहे ते आपल्याला सांगता येतं आणि लिहिता येतं, पण इंग्लिशमध्ये आहे त्यामुळे ते डिफरन्स जातं. त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला त्यामधले मेन कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत, तर पात्राने रोल कशाचं केलेलं आहे, कशावरती ती इफेक्टिव्ह आहे, हे पहिल्यांदा स्टोरी आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला फिल्मच माहीत नाही, आपण ती बघितलेलीच नाही आणि आपल्याला ते फिल्म रिव्ह्यू करता येईल का नाही, पहिल्यांदा ती आपल्याला पाहिली पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला देता आलं पाहिजे. नुसतं पाहून पण फायदा नाही. विथ द पांथर बघिरा हेल्प मोगली ट्रायज टू स्टे अवे फ्रॉम शेर खान. बघा आता जो बघिरा चित्त्याच्या बत्तीने मोगली शेरखानापासून त्याला लांब राहण्याचा नेहमी आदेश देत असतो, नेहमी त्याला लांब राहण्याचा प्रयत्न करीत असतो. आता जरी किती प्रयत्न केला ही अल्सो एन्काउंटर्स द डेवियस
python as car. So Jonathan superseized orangutan with a soul singer, so baritone named King Louis, desperate to obtain the red flower, which is fire, of course, as a Baloo the grizzly bear. These are the key's character, but you will also be delighted to discover a few new entrants along the way as well. It all builds on the charm of the film of the 1967 film, which by itself is a must watch for any child. फॉर एनी चाइल्ड. आता भयंकर बघा कशा प्रकारे प्रयत्न करीत असतो. आता कथा काय आहे हे तर आपल्याला माहीत आहे. जो बघिरा आहे तो त्याच्या मदतीने मोगली शेरखानापासून लांब राहण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि का तर नावाच्या भयंकर अजगराशी त्याचा सामना होतो. आणि किंग लुई नावाच्या खर्जात गाणाऱ्या आणि मोगलीकडून ठिणगी म्हणजेच आग मिळवण्याची धडपड करणाऱ्या अजस्र उरांग माकडाशीही त्याची गाठ पडते. आणि अर्थातच बालू जो अस्वल देखील त्याला भेटतो. ही मुख्य पात्रे आहे चित्रपटातच आहेत, परंतु ज्यांना पाहून आनंद होईल अशी काही नवीन पात्रेही या चित्रपटातून आपल्याला भेटीला आहेत. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत बघा, या सर्व गोष्टी 1967 सालच्या चित्रपटाची जी रंजकता होती 1967 च्या आणखी वाढवण्यात मदत करतातच. पण त्याचबरोबर हा चित्रपट प्रत्येक लहान मुलाने पाहायलाच हवा इतका प्रभावशाली नक्कीच बनला आहे. बघा लहान मुलं जे मोगलीचं चित्रपट पाहतात त्यांना ते खूप आवडतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना एक अट्रॅक्शन असतं त्या मूवीबद्दल. Movie Wild City is a house, of course, the only real person in here. All the animals have fantastic degrees of as a pro-reality. There is the explanation. पण स्टोरी पाहिलेली आहे, रिव्ह्यू पाहिलेला आहे. आता मूवी पाहणार आहोत. वाइल्ड सिटी इज ऑफ कोर्स द ओनली रिअल पर्सन इन हिअर. ऑल द ॲनिमल्स हॅव अ फॅन्टॅस्टिक डिग्री ऑफ photorealism and sets interaction with the animals and throughout the duration of the movie. So given that they are CGI is completely convincing. He combines innocence and warmth with the survival. For example, baga. So while Seti is of course the only real person in here, all the animals have fantastic degrees of photorealism. आता सेट जो आहे तो मोगली हा एक आहे. सो अँड सेट इज इंटरॅक्शन विथ द ॲनिमल्स थ्रू आउट द ड्युरेशन ऑफ द मूवी गिवन दॅट दे आर CGI इज कम्प्लिटली कन्व्हिन्सिंग. बघा संपूर्ण चित्रपटात जे सेटीचे प्राण्याबरोबर घडणारे संभाषण, ती सर्व पात्रे, ते व्हिज्युअल इफेक्ट्स वापरून तयार केलेली असूनही अतिशय प्रभावी आणि जिवंत असल्यासारखे ते वाटते. सो कन्व्हिन्सिंग. ही कंबाईन्स इनोसन्स अँड वॉर्मथ विथ द सर्वायवल स्किल्स अँड रिसोर्सफुलनेस ऑफ समवन फार ओल्डर. जर जंगलात जगण्यासाठी जे लागणारी कौशल्ये किंवा हिकमत आणि चातुर्य, तर याचबरोबर जी निरागसता आहे आणि जिव्हाळा यांचा प्रभावी मिलाफ त्याने या चित्रपटात घडवून आणला आहे. व्हाईल ॲज अ फेरो इज अ फेथफुल टू द ओल्ड एलिमेंट्स. जुन्या घटकाशी प्रामाणिक राहून उदाहरण बेअर नेसेसिटी सारख्या जुन्या गाण्याचा समावेश तिथं केलेला आहे. ओल्ड सॉन्ग लाईक ॲज अ बेअर नेसेसिटी इन्क्लुडिंग ऑफ कोर्स. ही ऑल्सो ब्रिंग्स इन अ फ्यू न्यू सटल टचेस ॲज वेल ॲज इन ऑर्डर्स टू कीप थिंग्स इंटरेस्टिंग. आणि फेरोने काही समर्पक नवे बदलही यात केले आहेत. व्हाईल द किंग लुई सीन इज वन ऑफ द मेन हाय पॉईंट्स. ज्यामुळे चित्रपटाची मनोरंजकता वाढली आहे. आणि किंग लुईचं जे दृश्य आहे ते चित्रपटातील काही उत्कंठावर्धक दृश्यामध्येही एक आहे. सो काईज ॲज अ स्क्रीन टाईम वुड हॅव बीन लेंथेड अ बीट दो ॲज अ नॉनथलेस. The performance of the voice cast is spot on, but environment
as actually filmed and enjoyable. आता ज्यामुळे चित्रपटाची मनोरंजकता वाढली आहे किंवा किंग लुईचे जे दृश्य आहे ते चित्रपटातील काही उत्कंठावर्धक दृश्यापैकी एक आहे, पण काचे पडद्यावरील दर्शन अजून थोडे वाढवायला हवे होते. त्या व्यतिरिक्त पात्रांना उसना आवाज देणाऱ्या कलाकारांची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि चित्र देखावे, कुशल छायाचित्रीकरण आणि ते संपूर्ण वातावरण. खरे तर याचे चित्रीकरण डाऊनटाऊन किंवा लॉस एंजलिसमध्ये झाले आहे आणि पाहणे हा एक मोहक आणि चित्तवेधक अनुभवच ठरतो. मनाला स्पर्शून जाणारा आणि आनंद देणारा वातावरण आहे. सो ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपल्याला काही माहिती दिलेली आहे. तर आपण ही जी आहे ती फिल्म रिव्ह्यू पाहिलेला आहे. आता आपण द पेज नंबर 119 याच्यामध्ये ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्या अगोदर स्टेप टू राईट अ फिल्म रिव्ह्यू. आता स्टेप सांगितलेलं आहे, स्टेप टू राईट टू फिल्म रिव्ह्यू. तर टप्पे सांगितलेले आहेत की चित्रपट परीक्षण लिहिण्याचे जे टप्पे आहेत ते फर्स्ट स्टेप. आता पहिला टप्पा, बिफोर वॉचिंग द मूवी मेक अ स्टडी ऑफ. चित्रपट पाहण्यापूर्वी आपण कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे तो सांगितलेला आहे. फर्स्ट, रिलिव्हन्स ऑफ द टायटल. टायटल म्हणजे काय? शीर्षक. तर शीर्षकाची जी समर्पकता आहे ती आपण पाहायला पाहिजे. सेकंड, द इयर ऑफ रिलीज. प्रदर्शनाचे जे वर्ष आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. द नेम ऑफ स्क्रिप्ट रायटर, प्रोड्युसर, डायरेक्टर. द नेम ऑफ स्क्रिप्ट रायटर, प्रोड्युसर, डायरेक्टर, कॅरेक्टर. पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, पात्रे यांची नावे तिथं घेतली पाहिजेत. फोर्थ, द जेनर, टाईप ऑफ. पहिला टप्पा काय आहे? चित्रपट पाहण्यापूर्वीच्या ज्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. पहिला आहे शीर्षकाची समर्पकता, दुसरा आहे प्रदर्शनाचं वर्ष, तिसरा आहे पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक किंवा पात्रे याची नावे, चौथा आहे चित्रपटाची शैली, काल्पनिक, चित्तथरारक व रहस्यमय, प्रणयकथा, विनोद प्रधान इत्यादी. सेकंड स्टेप, while watching the movie, first watch the movie attentively as many times as required. बघा दुसरा टप्पा पाहताना, सो वॉच द मूवी अटेंटिव्हली. चित्रपट जो आहे तो लक्षपूर्वक पहा आणि आवश्यक तितक्या वेळा तो पहा. सेकंड, टेक नोट्स अबाउट मेजर अँड मायनर इव्हेंट्स, सीन्स, ॲक्टिंग, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन, प्लॉट, कॅरेक्टर, मोरल, म्युझिक, डायरेक्शन, सेट डिझाईन, बॅकग्राऊंड म्युझिक, साऊंड, रेकॉर्डिंग क्वालिटी, मेसेज एक्सेट्रा. आता प्रमुख आणि दुय्यम घटना, जी दृश्ये, अभिनय, चित्रपटाचे चित्रीकरण, चित्रपटाच्या चित्रीकरणाची जी जागा किंवा ठिकाण, कथानक, पात्रे, जी नीतिमूल्ये, संगीत, दिग्दर्शन, नेपथ्य, पार्श्वगीत, ध्वनी आणि मूर्धन, गुणवत्ता, संदेश इत्यादीची नोंद घ्यायची आहे. थर्ड स्टेप, आफ्टर वॉचिंग द मूवी. आता चित्रपट पाहिल्यानंतर फर्स्ट, चूज अँड ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट फॉर रिव्ह्यू रायटिंग. चूज अँड ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट फॉर रिव्ह्यू रायटिंग. परीक्षण आणि समीक्षा लेखनाचे योग्य स्वरूप निवडा. सेकंड, ऑर्गनाइज द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स अँड कॉमेंटेड ऑन अकॉर्डिंग टू देअर इम्पॉर्टन्स. आता घटनावरील तुम्ही केलेल्या नोंदीचा अनुक्रम त्याच्या महत्त्वानुसार मांडा. थर्ड, फोर्थ, डू द ॲक्च्युअल रायटिंग ऑफ द रिपोर्ट अँड टायपिंग, एडिटिंग, प्रूफ रिडिंग, एडिटिंग अँड फायनल प्रेझेंटेशन. तर परीक्षणाचे जे प्रत्यक्ष लेखन, मुद्रण, आपण सांगू शकतो मुद्रण किंवा संपादन किंवा मुद्रित शोधन, पुनर्संपादन करा आणि अंतिम सादरीकरण करा. आणि चित्रपट परीक्षणाबाबतीत काही विविध पैलू आहे. तर ते पहिलं आहे कथानक, दुसरा आहे व्यक्तिचित्रण, तिसरा आहे छायाचित्रण, तर शैली, संगीत, ध्वनी, पटकथालेखन, अभिनय, दिग्दर्शन. आता बघा फिल्म रिव्ह्यू. सो एव्हरी मूवी इज वर्थ अँड क्रिटिंग डिस्क्रायबिंग इन डिटेल इच पॉईंट रिलेटेड विथ द फिल्म रिव्ह्यू विथ द हेल्प ऑफ द फॉलोविंग वेब. तर
प्रत्येक चित्रपट समीक्षण किंवा परीक्षण करण्यायोग्य असतो आणि पाठ्यपुस्तक क्रमांक आपण पाहिलेला आहे 199 पेजवरती दिलेला जो वेब आहे त्याच्यानुसार साहाय्याने आपण चित्रपट परीक्षणाशी संबंधित प्रत्येक मुद्द्याचे आपण सविस्तर वर्णन करू शकतो किंवा वर्णन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, आता क्रिटिंग म्हणजे काय, तर क्रिटिंग म्हणजे इज अ रिटन ॲनालिसिस अँड जजमेंट ऑफ समवन्स वर्क इज रिटन ॲनालिसिस जजमेंट ऑफ समवन्स वर्क ऑर आयडियाज, विश्लेषणात्मक लेखन किंवा परीक्षण. आता फर्स्ट आहे फिल्म रिव्ह्यूचं कॅरेक्टरायझेशन, सेकंड सिनेमॅटोग्राफी, थर्ड म्युझिक अँड साऊंड, नेक्स्ट डायरेक्शन, नेक्स्ट ॲक्टिंग, नेक्स्ट स्क्रिप्ट रायटर, द जेनर अँड प्लॉट ॲनालिसिस. प्लॉट ॲनालिसिस कथानकसुद्धा महत्त्वाचं आहे, जेनर महत्त्वाचं आहे, जे स्क्रिप्ट रायटर आहे स्क्रिप्ट कशी असावी ते महत्त्वाचं आहे, ॲक्टिंग कृती महत्त्वाची आहे, डायरेक्शन महत्त्वाचं. Second, discuss and explain the movie's Jungle Book with the help of following points. Discuss and explain the movie Jungle Book given on the textbook, given with the help of the following type. For example, classic एलिमेंट्स. बघा आता जे जंगल बुक या चित्रपटावर चर्चा करून आपण स्पष्टीकरण करणार आहोत. क्लासिक एलिमेंट्स. क्लासिक मीन्स जज्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम टू बी द हायेस्ट क्वालिटी आउटस्टँडिंग ऑफ इट्स एक्सलंट. फॉर एक्झाम्पल द मूवी जंगल बुक इज रुडयार्ड किपलिंग. Classic tale of young boy brought up in the jungle by various animals, and it is brought to life once again on the big screen in a wonderful way by the director John Ferrer, who weaves magic on screen. Second, fantasy. The fantasy is a genre of imaginative form. फॅन्टसी म्हणजे काय, एक जनर आहे ते इमॅजिनेटिव्ह फॉर्मचं आहे, त्याच्यामध्ये इमॅजिनेटिव्ह पूर्ण काल्पनिक दृश्य दाखवलं जातं. सो इन्व्हॉल्विंग ॲज अ मॅजिक ॲडव्हेंचर इस्पेशली इन अ सेटिंग अदर दॅन द रिअल वर्ड्स. म्हणजे खरोखरच्या जीवनापेक्षा त्याच्यामध्ये वास्तविक जीवनापेक्षा ॲडव्हेंचर्स दाखवले जातात. एस्पेशली फॉर एक्झाम्पल इन द जंगल बुक द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ मेन कॅरेक्टर हू कॅन टॉक टू अँड लाईव्ह विथ वाईल्ड ॲनिमल इन अ जंगल इज अ प्रेटी फॅन्टास्टिक. जो जंगल बुकमध्ये यंगमॅन आहे जो मोगली आहे तो प्रत्येक ॲनिमलशी तो बोलू शकतो. हे काय आहे, इज अ प्रेटी फॅन्टॅस्टिक सांगितलेलं आहे. एक्झाम्पल सांगितले ते रिॲलिटीमध्ये घडतं का. सो सेटिंग इज अदर दॅन द वर्ड्स ऑफ द रिॲलिटी. फोटोरिअलिझम. In other words, photorealism. In photorealism, an artist studies a photograph and then attempts to reproduce the image as realistically as possible. So photorealism is breathtakingly original, and the CGI rendering of the animals and is exceptionally credible. The Jungle Book owes much of its success to ingenious as CGI. And last moment is blending of emotion. बघा, blending of emotions of every year infuses the film with scenes that provoke strong emotion. He has successfully managed to portray animal emotion and make the audience connect with them. The voiceovers are excellent. The scenes between Mowgli and his wolf mother, Sher Khan's hatred for Mowgli and Baloo's affection, and final David versus Goliath as battle between Mowgli and Khan. शेर खान आणि मोगलीच्या याच्यामध्ये लास्टमध्ये एक बॅटल होतं, युद्ध होतं. वर्सेस सो आर एक्स्ट्रीमली स्टिअरिंग, आणि ते युद्ध कसं आर एक्स्ट्रीमली स्टिअरिंग. सो देर इज अ फ्रोली वॉर्म बिटवीन मोगली अँड हिज वाईल्ड फ्रेंड विच मेक इट इज heartwarming. So it all builds on the charm of the 1967 film, which by itself is a must watch for any child. आता 1967चा चित्रपट मुळातच आकर्षक मोहक असल्यामुळे प्रत्येक मुलाने तो पाहिलाच पाहिजे असा त्या चित्रपटाच्या संदर्भात चार्म्स ऑफ द 1967 फिल्म
आणि मस्ट वॉच या दोन समूह शब्दावर लक्ष केंद्रित करून या वाक्याचे स्पष्टीकरण करायला सांगितलेलं आहे. Focusing on the two given phrases, charm of the 1967 and must watch. सगळ्यांनी तो पाहिलाच पाहिजे. The charm of the 1967 film is that the 1967 film itself was charming. So this one is even more so. The key characters may be the same, but it is a delight to discover that there are a few new entrants along the way as well. Must watch means the film is not one we must miss, so but must go to theater and to watch. Must go to theater and to watch. To first complete the following sentences. So the answer, the factors that have made The Jungle Book is a great movies are: it is a fantasy world of wonder. Second, the photorealism is excellent. The CGI rendering of the animals is truly convincing, and there is the beautiful blending of emotion. There is the beautiful blending of emotions. Fifth, next, the present reviews concludes with two words: heartwarming and enjoyable. Write your opinion in about 150 वर्ड्स. तर हल्लीच्या चित्रपटाच्या ज्या परीक्षणाचा शेवट आहे तो हार्ट वॉर्मिंग आणि एन्जॉयबल तर या दोन शब्दांनी केलेला आहे. आणि याविषयीचं आपलं जे मत आहे ते आपण 100 ते 150 शब्दात लिहा असं सांगितलेलं आहे. सो वी कॉल्ड ॲज द फिल्म इज अ फॅन्टसी. फिल्म काय आहे? एक फॅन्टसी आहे. इज अ व्हिज्युअल मास्टरपीस दॅट विल एंटाइन्स audience of our group. It enthralls person and all the other animals are computer generated images and have a fantastic degrees of photorealism which is breathtakingly original. As CGI rendering of all animals is exceptionally credible and enjoyable. At the same time, Favreau infuses the film with the scenes that provoke strong emotions with the excellent performance of the voice cast. So director has successfully managed to portray as animal emotions and make the audience connect with them. The Jungle Book brings with affection and deep friendship. There is a frolic and warmth between Mowgli and his wild friend which make it very heartwarming. Next, A3 first. So Narnia part 1, 2, 3, 4 is a film about 4 children who finds a path to Narnia. So discuss in your class and the special effect and direction. Write a review with the help of the following points in about 100 and 150 words. First, storyline. Second, producer. Third, director. D, music director. E, character is casting. नेक्स्ट, सेटिंग, लोकेशन, कॉन्फ्लिक्ट, मेसेज, सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. तर तुम्ही काय करायचं आहे की नार्निया जो चित्रपट आहे हा चित्रपट पाहायचा आहे आणि नार्नियाचा मार्ग शोधून काढणाऱ्या 4 लहान मुलाविषयी आहे. आणि त्या चित्रपटातील नेहमीपेक्षा वेगळे जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि दिग्दर्शन याविषयी वर्गात तुम्ही चर्चा करू शकता. आणि पुढे दिलेल्या मुद्द्याच्या आधार तुम्ही 100 ते 150 शब्दात त्या चित्रपटाचे परीक्षण करू शकता. फॉर एक्झाम्पल, storyline. So in this 2005 fantasy film, this is the fantasy film, it is also relocated as a large old country house following as a wartime evacuation. The youngest Lucy visits Narnia 3 times via the magic of a wardrobe in a spare room. So Lucy's 3 siblings are with her on her 3rd visit to Narnia. In Narnia, siblings seem fit to fulfill an old prophecy and find themselves flung into adventure to save Narnia their own lives. B, producer.
आता आपण स्टोरी लाईन सांगितलेल्या आहे. आता आपण प्रोड्युसरबद्दल सांगू शकतो. ॲज अ को प्रोड्यूस बाय वॉल्डेन मीडिया अँड वॉल्ट डिझनी पिक्चर्स. डायरेक्टर अँड्र्यू ॲडम्सन. तर म्युझिक डायरेक्टर हॅरी ग्रेसन विल्यम्स. म्हणजे याच्या प्रकारे तुम्ही माहिती सांगू शकता, पण त्याच्यावर तुम्ही जो चित्रपट आहे तो पहा, त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं परीक्षण करता येईल. ओके. आता प्रत्येकाचा व्ह्यू जो असतो तो वेगवेगळा येणार आहे. फॉर्म ग्रुप्स अँड यूज द ICT लॅब फॉर युअर ज्युनियर कॉलेज टू मेक अ शॉर्ट film on the script that you have prepared, and there are several software that can be used for editing. You can take professional help. One can upload his or her film on media like YouTube and submit the link to the subject teachers, for example. अशा प्रकारे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. देअर आर अपॉर्च्युनिटी फॉर एक्झाम्पल. सो क्रॉनिकल्स. सो फॉर्म ग्रुप्स ऑफ द यूज ICT लॅब. आता ICT लॅबचा वापर करायचा आहे. चूज द टॉपिक, सेंट्रल थीम, बिगिनिंग, मिडल, एंड अँड मेसेज. सो दॅट इज द म्हणजे तुमच्यामध्ये ती ॲक्टिव्हिटी प्रोजेक्ट जो आहे तो तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. अगोदर ज्यावेळेस आपल्याला हा जो पार्ट आहे रायटिंग स्किलचा तो जर डिफिकल्ट जात असेल तर त्याला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही, त्याला प्रॅक्टिस करा. So there are amples of career opportunity in filmmaking and producing films. So complete the table with the different professional skills that the given professional requires. आता चित्रपट तयार करणे व चित्रपट निर्मितीमध्ये भरपूर व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. तर पुढे दिलेल्या व्यवसायामध्ये आवश्यक असलेली जी विविध व्यावसायिक कौशल्ये आहेत ती लिहून पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. प्रोफेशन्स अँड प्रोफेशनल स्किल्स. आता प्रोफेशन बघा, ॲक्टर मेल और फिमेल. सो ॲक्टिंग, व्हॉइस मॉड्युलेशन, बॉडी लँग्वेजेस अँड फेशियल एक्सप्रेशन एक्सेट्रा. डायरेक्टर, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप, मॅनेजमेंट, टेक्निकल एक्सपर्टाईज. प्रोड्युसर, ऑर्गनायझेशन, बजेट गेटिंग, for example problem solving, communication skill. Music director, creativity, music talent, discipline, perseverance, interpersonal skills. Script writer, creativity, mastery over language, writing ability, storytelling skill, presentation skill. Lyricist, creativity, good networking, good mastery over language, adaptability. Cameraman, good technical skill, creativity, eye for detail, communication skills. Cinematographer, technical skills, management skill, creativity, good communication skill, eye for detail. 9. Set designer, imagination, creativity, good technical drawing skill and good spatial design skill, knowledge of production. And last one is costume designer, creativity, imagination, design skill, budgetary skill, organizational skill, good eye for color and fashion. So you must have heard about film, television and institute of India. So FTII, Film and Television Institute of India, Pune. It is India's top media institute. It plays an important role in providing talent to commercial cinema, TV and web serial. Browse the internet and find information about other institutes in India and abroad and write it in your notebook. तर बऱ्याचदा आपल्याला फिल्म रिव्ह्यू जे आहे ती लिहिण्यासाठी अगोदर आपल्याला ती फिल्म पाहावी लागेल, त्यानंतरच त्या चित्रपटाचं जे परीक्षण आहे ते करता येईल. तर सगळ्यांनी जे फिल्म रिव्ह्यू आहे हा व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या पाठवता येतील. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच. जरी कुणाला प्रॉब्लेम असेल की बाबा रे हा कळाला नसेल तर तुम्हाला अजून एकदा ब्रीफली ते लक्षात येईल, सांगितलं जाईल. सो कन्व्हर्सेशन सगळ्यात बघा आपण काय पाहिलं तर कन्व्हर्सेशन कशा प्रकारे होतं ते आपण पाहिलं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स पाहिले. एक जंगल बुक मूवीज रिव्ह्यू, त्यामध्ये स्टोरी आहे, परीक्षण केले रिव्ह्यूज आणि मूवी कशा प्रकारे निर्माण केलेले आहे ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता स्टेप्स सांगितलेले आहेत, 3 स्टेप्स सांगितलेल्या आहेत फिल्म रिव्ह्यूच्या, त्या आपण करायच्या आहेत. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला प्लॉट ॲनालिसिस, फिल्म रिव्ह्यू करताना कॅरेक्टरायझेशन लक्षात घेतलं पाहिजे, सिनेमॅटोग्राफी लक्षात घेतलं पाहिजे, म्युझिक अँड साऊंड, डायरेक्शन, ॲक्टिंग, स्क्रिप्ट रायटर, जेनर, प्लॉट ॲनालिसिस.
to discuss and explain the movie Jungle Book following points. For example, points दिलेले आहेत as a classic elements fantasy, photorealism and blending of emotions. Complete the following sentence. करू शकता ॲज अ स्टोरी लाईन. प्रोड्युसर असेल, डायरेक्टर असेल किंवा म्युझिक डायरेक्टर असेल, त्याच्यामध्ये कॅरेक्टर कास्टिंग असेल, सेटिंग असेल, लोकेशन असेल, कॉन्फ्लिक्ट असेल, संघर्ष असेल, मेसेज असेल किंवा सिग्निफिकन्स ऑफ द टायटल, स्क्रिप्ट असेल अँड प्रोफेशन अँड प्रोफेशनल स्किल्स त्याच्या वेगवेगळ्यात मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नोट डाऊन करत चला तुमच्या. ओके, थँक्यू व्हेरी मच. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. बाय, सी यू.